नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कन्सेप्ट इज पॉवर या सिरीजमधलं आपलं पुढचं लेक्चर आज आहे. तर आज मी टॉपिक निवडलेला आहे तो म्हणजे फ्रॅक्शन. तुम्हाला बेसिक टॉपिक वाटत असतील पण हे सुद्धा खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. तर चला फ्रॅक्शनविषयी थोडेसे कन्सेप्ट आपण चेक करूया. ह्या बॅचविषयी तर मी पूर्ण माहिती दिलेली आहे. एज्युकल्चर या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. याच्यात आपण कन्सेप्ट आणि सगळे PYQ जवळजवळ 3000च्या आसपास PYQ याच्यात आपण घेतोय 2009 ते 2026 पर्यंतचे. 2026 मध्ये येणाऱ्या सर्व एक्झामसाठी, मग ते तलाठी असेल किंवा आत्ता नवीन GR नुसार MPSC सगळ्या एक्झाम कंडक्ट करणार आहे. तर पॅटर्न ह्याच प्रमाणे असणार आहे, कारण एकच बॉडी असते ती क्वेश्चन सेट करते किंवा त्यांच्याकडे क्वेश्चनरी असते त्यातून क्वेश्चन सिलेक्ट करते, बरोबर. तर याच पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. तर हीच बॅच तुम्हाला उपयोगी पडेल. 2 छान असे वर्कबुक आहेत आपले मॅथ्स आणि रिझनिंगचं, ते सुद्धा तुम्हाला घेतलं तर ह्या बॅच सोबत ते एकदम व्यवस्थित प्रश्नाच्या खाली व्यवस्थित रिकामी जागा अशा पद्धतीने ही बॅच आपण डिझाईन केली आहे. तर सॉल्व विदाउट फॉर्म्युला आणि एक्स शिवाय कसं सोडवायचं हे सगळं आपण ह्याच बॅचमध्ये शिकतो. आपलं आणि त्यांचं जी माझी पद्धत आहे ती सगळी आपण ह्याच्यात शिकवलेली आहे. चलो, तर एक कन्सेप्ट आहे. सरळ सेवेला खूपदा प्रश्न विचारला, MPSCने 3 ते 4 वेळा प्रश्न विचारलाय. तर बघू 4-5 वेळा आहे MPSCचा प्रश्न. तर 0.7777 हा आवर्ती दशांश अपूर्णांक कसा लिहायचा फ्रॅक्शनमध्ये, P/Q मध्ये कसा लिहायचा. तर जेवढं रिपीट होते तेवढं लिहून घ्यायचं. काय रिपीट होते? 7 रिपीट होते ना, तर 7 लिहायचं. काय इथं 0.7777 रिपीट व्हायला लागलं तर काय लिहायचं? वर 7 आणि एक अंक रिपीट झाला म्हणून खाली एकदा 9 लिहायचं. 7/9 ऑप्शन नंबर 3. ह्याचं उत्तर 7/10 येत नाही, ठीक आहे, 7/9 येणार. परत लगेच कळत नाही. आता जर मी असं केलं, काय रिपीट होतं? 12 रिपीट होतं ना, मग 2 अंक रिपीट होतात 12, मग खाली लिहायचे 2 9. 2 अंक रिपीट झाले, खाली काय लिहायचे? 2 9. 3 रिपीट झाले, 3 4 5 3 4 5 3 4 5, तर काय लिहिणार? 345/999. हे एवढं सिंपल आहे, पण माहीत असेल तर सिंपल आहे, माहीत नसेल तर काय अवघडच आहे. ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघा. आता हे खूप जर मला ह्याचा प्रश्न, याचं उत्तर कसं काढायचं? आता मग मगाशी ठरल्याप्रमाणे 0.3333 म्हणजे काय रे? 3/9 गुणिले 0.666 म्हणजे काय रे? 6/9. मग आपण याला कसं सॉल्व्ह करू शकतो? 3 1 3 3 3 9 3 2 6 3 3 9, परत 2 1 2 आणि 3 3 9. मग ह्याचं उत्तर काय येणार? 2/9 ऑप्शन नंबर 2. आयोगाचाच प्रश्न आहे हा सुद्धा, क्लर्क मेन्सचा हा, तर 2021चा हा सुद्धा आणि हा सुद्धा. कळालं? होतं सोपं. कन्सेप्ट शिकवायची होती मला तुम्हाला फक्त. आता ह्या कन्सेप्टचं एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे. ह्याला तुम्ही इयत्ता 9वीच्या पुस्तकात जर बघितलं तर एक पान भरतं एवढी मोठी मेथड आहे. सोप्या पद्धतीनं कसं करायचं आहे, हा आता आपल्या पॅटर्नला मोडायला लागलाय. काय आहे प्रश्न? 0.2353 डॉट डॉट डॉट, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की फक्त 3 5 रिपीट होणार आहेत ना, पुढं 2 रिपीट होणार नाही. मग ह्याला सोडवायचं कसं? आधी हा असं लिहून घ्यायचं. काय आकडा? 235 आकडा आहे. रिपीट काय होत नाही? 2 रिपीट होत नाही ना, म्हणून ते 2 वजा करायचं, बरोबर. आणि खाली काय लिहायचं? रिपीट होणारे आकडे किती आहेत? 1 2. जे रिपीट होत आहेत तेवढे 9 लिहितो आपण, आणि रिपीट न होणारे आकडे किती आहेत? एकच आहे, म्हणजे त्याचं किती लिहायचं? 0. त्याला 9 लिहायचं नाही. मगाशी कसं केलं आपण? मगाशी कसं केलं? 7 रिपीट होतं तर तेवढा आकडा लिहिलं, 12 रिपीट होतं डबल 9 लिहिलं, 345 रिपीट होतं ट्रिपल 9 लिहिलं, 3 आकडे रिपीट 3 आकडे. इथं रिपीट 35 होत आहे तर त्याचं 99 लिहायचं 2 आकडे, आणि जे रिपीट होत नाही त्याच्याऐवजी काय लिहायचं? 0. मग फायनल आन्सर काय भेटणार? 235 वजा 2 233 आणि छेद 990. मग P/Q, P किती येणार आहे? 233. P किती येणार आहे? 233 आणि Q किती येणार आहे? 990. 233 990. क्लर्क मेन्स 2014. शिकवलं एवढ्या सोप्या पद्धतीनं कोणी नाही? मला माहिती आहे ना. दाखव मला वाटलंच असं कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या यूट्यूब चॅनलवर हा प्रश्न घेतला ना अशा पद्धतीने सांगितलं नाही घेतला. आणि हे तेव्हा बेसिक जेव्हा शिकवत असतो तेव्हा नीट लक्ष दिलं किंवा जरा प्रॅक्टिसने सुचत, नाही तर नाही सुचत. कळालंय? तर हे सगळं आपण घेतो आपल्या बॅचमध्ये. विनाकारण तुम्ही मला हुशार मुलांचा शिक्षक कोणाच्या तरी ऐकण्यावरून येऊ नका. तू आधी ये माझ्याकडे शिक, एक लेक्चर बघ माझं मोठं. यूट्यूबच्या लेक्चरमध्ये मी शिकवत नाही, यूट्यूबच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन करतो. तरी पण जर तुला 50-60% कळत असेल तर विचार कर माझी बॅच केल्यावर तुला किती कळेल. ॲव्हरेज टॉपिक मी 5 तास घेतलाय,
सगळे प्रश्न कवर. 5 तास ॲव्हरेज घेतो मी, ॲव्हरेज. मग विचार कर, बॉडमास मी टॉपिक जवळजवळ 6 तास घेतलाय, फ्रॅक्शन 6 तास घेतलाय, इंडायसेस 4 ते 5 तास घेतलाय. किती शिकवत असेल मी व्यवस्थित मग? ठीक आहे, ते ऐकिवावर जाऊ नको, कोण काय बोलते. तुला मी झेपतोय का ते बघायचं. तुला मी झेपत नसेल, गुड, तू कुठेही लेक्चर कर, पण एकदा माझ्याकडून प्रॉपर शिकून तर घे मोठं लेक्चर माझं. एकदा माझं मोठं लेक्चर बघ, ते तुला कळालं स्टार्ट टू एंड. रॅन्डम मला बघितलं तुला मी आवडणारच नाही आहे, काय चाललंय म्हणणार. पण त्याच्या आधी खूप सारं झालेलं असतं. कन्सेप्ट इज पॉवर ही सिरीज पण काय एक एक कन्सेप्ट क्लिअर करतोय म्हणून तुला आवडायला लागली, बरोबर. पण जे माझे नॉर्मल तू एक्सप्लेनेशन व्हिडिओ बघतील ते म्हणा सर काय करताय, सोपं तर वाटतंय दिसायला, पण मला कळणं झालंय. मग ते का कळत नाही? कारण बेसिक चांगलं नाही. तेच बेसिक मी वर्गात घेत असतो. माझे पहिले 10 लेक्चर्स, 10 ते 12 लेक्चर बॉडमास, फ्रॅक्शन, इंडायसेस, इक्वेशन विथ सिंगल व्हेरिएबल, इक्वेशन विथ डबल व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, लसावी मसावी ह्याच्यात जातात. विभाज्यतेच्या कसोट्या, हे पहिले 10-12 लेक्चर ह्याचे आहेत. नंतर मी लसावीला सुरू करतो, नंतर ॲव्हरेज, नंतर मग रेशोचे टॉपिक, नंतर पर्सेंटेज. तर मोठ्या बॅचमध्ये तेच सगळं आहे माझ्या. म्हणून ती वर्षातून मी एकदाच घेतो ऑफलाईन. सारखं नाही होत, कारण त्याला 2.5 ते 3 महिने लागतात माझं मॅथ आणि रिझनिंग सगळं संपवायला. कारण स्किप काय नसतं आपल्यात, सगळं वर्गात घेतलं जातं. त्यामुळे तर पुढची बॅच कधी असेल ते लवकरच सांगेन. जूनच्या आधी तर असणार नाही, असली तर जून नंतरच असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. मग त्याच पद्धतीचे प्रश्न आहेत. आता हे इंडायसेसचा आणलाय, कारण हा ही कन्सेप्ट लागते ह्याच्यात. 2.25चं वर्गमूळ किती निघतंय? 1.5, बरोबर. 15चा वर्ग आहे ना तो. पण 0.4चं वर्गमूळ 2 नाही आहे बाळ. मग ह्याला जरा नीट लिही ना मगाच्या सारखं. आपल्या 0.4 12 आहे म्हणजे 4/9. आता कसं निघतंय बघ बरं. 1.5 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3, 3 5 15, 0.5 गुणिले 2, 5 2 10 म्हणजे 1, 1.0 म्हणजे 1. असं ह्याचं उत्तर काढायचं होतं. याचं वर्गमूळ 0.2 नसतंय, हे लक्षात घे. 4चं वर्गमूळ 2 आहे मग नाही. 0.2 कुणाचं वर्गमूळ आहे? 0.04चं वर्गमूळ किती? 0.2. पण याचं नाही. कळालं का? ही मेथड. हे मला इथं सांगायचं होतं तुला. डन. अशाच पद्धतीचा अजून एक प्रश्न आला इथे बघ. आता याला कसं करणार तू जरा व्यवस्थित करून घेऊ आपण. 196 छेदामध्ये किती टाकू आपण? 4 शून्य टाकू. अधिक ह्याला कसं टाकायचं? 16/10 टाकू गुणिले 9/10 टाकू. अपॉन ह्याला कसं टाकायचं? आता 16 1 16 9 25/16 टाकू. आता किती बरं सगळ्या वर्गसंख्या झाल्या की नाही? 196चं वर्गमूळ 14, 10,000चं वर्गमूळ 100, अधिक 16चं वर्गमूळ 4, 9चं वर्गमूळ 3 आणि ह्या 2 10 गुणिले 10चं वर्गमूळ 1 10 छेदात 25चं वर्गमूळ 5 आणि ह्याचं वर्गमूळ 4. जमलं? मग काय काय येतंय? 14/100चं किती? 0.14 अधिक 4 त्रिकोण 12/10 इंटू 5/4चं उलटं होणार 4/5. जमलं? माझा काय काय सुटतंय का? जेवढं सुटतंय तेवढं काढू आपण. 2 दुनी 4, 2 पंचे 10 एवढंच होतंय. ठीक आहे. मग बघा 0.14 अधिक 12 दुनी 24 छेद 5 5 25. 0.14 अधिक 24 छेद 25 असं याचं उत्तर पाहिजे. पण तसं आहे का पर्याय कुठे? तसा कुठेही पर्याय नाही. त्यामुळं हा प्रश्न म्हणजे आता ह्याचं उत्तर काय येणार? पॉईंटमध्येच येणार ना. मला तर नाही वाटत. आहे ना इथं 24/25 आहे. ह्याला आपण लिहितले काय करू? परत 14/100 अधिक 24/25. दोघांचा छेद 100 करून टाकू आपण, बरोबर. मग इथं 14 याला 4 न गुणलं तर याला 4 न गुण. 24 चोक 96. मग 96 आणि 14 100 110. 110/100 म्हणजेच काय रे? 1.1. ऑप्शन नंबर 4. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. टॉपिक सोपाच आहे. टॉपिक अवघड आहे का? नाही. लेक्चर सुद्धा 10 मिनिटाचंच झालं आपलं. पण प्रश्न पडलाय ना, कधी का पडना काय अर्थ नसतो याला. 13ला पडला आता नाही होणार असलं काय नसतं आपल्याकडे. गणित बुद्धिमत्ता जुनं झालं हा प्रकार नाही तयार होत. जुना प्रश्न चांगला असेल तर तो वर येतो. आजपर्यंत बऱ्याचदा आलेला आहे. तर ह्या 2 टेस्ट सिरीज आहेत आपल्या. परीक्षण 1 परीक्षण 2 ह्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक टॉपिक वाईज आहे. 30 टॉपिक 20 प्रश्न असे 600 प्रश्न. आणि एक मिक्स टेस्ट सिरीज आहे परीक्षण 2 15 टेस्ट 20 प्रश्न असे 300 प्रश्न. टोटल 900 प्रश्नांचा डिटेल सराव करायचा असेल
तर डेफिनेटली या 2 टेस्ट सिरीज सोडवा. टेलिग्रामवर फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला अजून काय पाहिजे माझ्याकडून यूट्यूबवर ते सुद्धा तुम्ही मला सांगा. तर त्या पद्धतीने आपण व्यवस्थित प्लॅन करूया. आतापुरता आपण इथंच थांबतोय. रोज संध्याकाळी 5 वाजता आपली कन्सेप्ट इज पॉवरचं एक लेक्चर पडतंय. ते परीक्षेपर्यंत बघत चला. तुम्हाला वेगळी एनर्जी येईल, वेगळ्या गोष्टी कळतील आणि तुम्हाला मग मोटिवेशन मिळेल आणि चेंज पण मिळेल, जेणेकरून तुम्ही इतर अभ्यास पण चांगल्या पद्धतीने करू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.